अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 37व्या वार्षिक अहवालाच्या निमित्ताने मंचकावर उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे चेअरमन सहकर्मचारी माननीय सीताराम पाटील गायकर साहेब, या मंचकावर उपस्थित असलेल्या व्हाईस चेअरमन माननीय सुनेताताई भांगरे, त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व आपलं तज्ज्ञ संचालक, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार किरणजी लामटे, उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुणे मंडळी, मनकर साहेबांपासून सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की अगस्ती सहकारी कारखान्याच्या या अहवालावरती चर्चा होत असताना सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. त्या आलेल्या असल्यानंतर त्याच्या अपेक्षा भरपूर आहेत. अपेक्षा याच आहेत की या कारखान्याच्या अहवालाच्या जर पाहिला तर अहवालावरती बोलायचं झालं तर बरेच वेळेस मी बसलोय त्या ठिकाणी चर्चा होते, अहवालावरती बोला, अहवालाला बोला. परंतु अहवालावरती जर कोट्यवधीचा तोटा जर म्हटलं तर कदाचित मला या ठिकाणी अपेक्षा होती का जर तोटा जर मोठ्या प्रमाणात असेल तर आपले जे कोणी या ठिकाणी नेमलेले CA असतील तर त्यांनी दोष दुरुस्ती अहवालामध्ये या ठिकाणी काय काय चुके झालेल्या आहेत या चुक्या आपल्या सर्वांसमोर ठेवणं अपेक्षित होतं. का कदाचित त्या दोष दुरुस्ती अहवालामध्ये मागच्या अहवालामधून काही आपण घेतलं आहे का, मागच्या मीटिंगमधून आपण काही घेतलं आहे का, आणि जर मागच्या मीटिंगमधून जर खऱ्या अर्थाने बोध घेतला असता तर कदाचित आज वारंवार बरेच जण या ठिकाणी चर्चाही करतात. अहवालावरती बोलत असताना वारंवार तेच प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आपले शेतकरी असतील, कष्टकरी शेतकरी असतील, सभासद असतील या ठिकाणी येत आहेत, मांडत आहेत. काय मांडतात आहेत का मागच्या वर्षी या ठिकाणी सर्वांनी मांडलं होतं, मी मांडलं होतं का अगस्ती सहकारी कारखान्याच्या जे शेतकी विभाग आहे या शेतकी विभागाने खऱ्या अर्थाने पुढं आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण बघतो की आदरणीय गायकर साहेबांनी सांगितलं मागच्या वर्षीचं आपलं क्रशिंग कमी झालेलं आहे, तर हे क्रशिंग वाढण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न झाले. कदाचित अपेक्षा ही होती का मागाशी उल्लेख केला कोणीतरी की शेतावरती आपल्या बांधापर्यंत आपला कृषीचा शेतीचा माणूस आला पाहिजे, त्यांनी गायडन्स दिलं पाहिजे. या उलट घडलं आहे काय का ज्या मळेपट्ट्यामध्ये आपण बघतोय ऊसाची जी प्रत आहे ती ऊसाची लागवड देखील कमी झालेली आहे. नवे तर या ठिकाणी आपण बघतोय की प्रवरा क्षेत्रात ऊसाच्या पिकाकडं वळून दुसरे लोक, इतर लोक जे आपण बघतोय की या आल्याकडं किंवा इतर भाजीपाल्याकडं नगदी पिकाकडं वळालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबरीने आढावा विभाग जर गेलो तर आढावा विभागामध्ये ते जुन्या काळी म्हणायचे का ऊस हा मोजून शोधून घ्यायला लागेल अशी परिस्थिती आढावा विभागातली. का जाऊन पहा आज आपण आढावा विभागामध्ये खरोखर ऊसाची आहे का तेवढ्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने लागवड. ज्या अपेक्षेने खऱ्या अर्थाने वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांनी, दादासाहेब रुपवते साहेब असतील, यांनी सर्वांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना उभारत असताना त्यामागची अपेक्षा होती का या तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. आणि या अगस्तीच्या कामधेनू ही तर आपण कामधेनू म्हणतो, या कामधेनूच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गोरगरीब शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याच्या दारापर्यंत, त्याच्या घरापर्यंत या ठिकाणी काही ना काही या माध्यमातून, अगस्तीच्या माध्यमातून त्याच्या घरापर्यंत काही ना काही सुख समृद्धी नांदण्यात गेली पाहिजे, ही खऱ्या अर्थाने जुन्या लोकांची तळमळ होती. आज आपण बघतोय की कोट्यवधी रुपयाचा तोटा आहे. मी जास्त काही बोलणार नाही कारण की थोडीशी तब्येत बरी नाही, परंतु परत लोक कोणतरी म्हटले असते मुद्दाहून आले नाही का काय, म्हणून आज मी म्हणतोय माझा फोटो टाकला नाही. मी म्हणतो धन्यवाद साहेब सगळ्यांचे, का तोट्याच्या अहवालामध्ये माझा फोटो आला नाही, मी त्याच्याबद्दल आभार मानतो. कारण एकच का जर उद्याला काही तोट्यामध्ये आलं असतं तर त्या शाईची प्रिंट कारण असताना मी भोगायला लागलो असतो. त्याच्याकरता माझा फोटो टाकला नाही, त्याच्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या फोटो करता आलेलो नाही, परंतु ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे, ही भाग्यलक्ष्मी वाढली पाहिजे. गोरगरीब शेतकरी आज आस लावून बसलेला आहे की ज्या वेळेस आपण 2022ला या ठिकाणी माननीय आमदार महोदय आपल्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण पॅनल झालं होतं. आणि हे पॅनल झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी विश्वास दाखवला. तर सर्वच्या सर्व मगाशी विजयभाऊंनी सांगितलं का 2201 झाले तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मान्यवर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आहेत यांच्या ताब्यात ही सत्ता दिली होती. आणि ही सत्ता दिल्यानंतर ह्या काटकसर करून या ठिकाणी ही कारखाना जो आहे तो कारखाना गोरगरीब शेतकऱ्याला न्याय देईल या भूमिकेतून सर्व शेतकरी आस लावून पाहतोय. मी म्हणतोय आज मला जास्त काही याच्यावरती पाहतोय तोटा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पुढं कारखाना कशा पद्धतीने चालवायचा आहे, शेवटी आपण तज्ज्ञ लोक आहात या ठिकाणी.
आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी निवडून पाठवलं आहे आणि हे निवडून पाठवल्यानंतर पुढची या ठिकाणचा हंगाम आहे तो कशा पद्धतीने पार पाडला पाहिजे, शेतकऱ्यांना कशा जास्तीत जास्त ऊसाचे दर दिले पाहिजेत, या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपल्याकडून मार्गदर्शन व्हावं आणि हीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. वादंकित कुठल्याही न जाता खऱ्या अर्थाने आपल्याला शेवटी एक आहे की आज काही कुठल्या पार्टीची किंवा कुठल्या तरी पक्षाची निवडणूक नाही किंवा या ठिकाणी व्यासपीठ नाही. हे तुमच्या आमच्या सर्वांची भाग्यलक्ष्मी आहे. ही भाग्यलक्ष्मीचं वंदने पिचासाहेब आजारी असताना देखील म्हणायचे, काय म्हणायचे की अगस्ती कारखान्याचं चालू आहे का बंद आहे, त्या बाबतीतली नेहमीच चर्चा असायची. ज्यावेळेस आपण बघतो की मागच्या कालखंडामध्ये 94 कोटी रुपयाचा जो केंद्राचा अहवाल होता, हा अहवालच्या देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस शेवटचे पैसे सोडायचे होते, सोडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वंदने पिचड साहेबांना आजारी पडायच्या अगोदर फोन केला होता का काय करायचं. त्या मागच्याही मीटिंगमध्ये मी हे जाहीरपणे सांगितलं होतं आणि आताही पुन्हा जाहीरपणे सांगतो का त्यावेळेस देखील सांगितलं होतं की ह्या कारखाना हा माझा कारखाना जरी ताब्यात नसला परंतु आज यात कारखान्यावरती आमच्या अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी म्हणून पाहिलं जातं. त्याच्याकरता कुठल्याही बिनदिक्कत या ठिकाणी हे पैसे या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. ही वंदने पिचड साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं. त्याच्यानंतर आपण बघतो का हे पैसे आपल्याला भेटलेत. जर एकीकडे आपण म्हणतो की आज आपल्याबरोबर अनेक कारखाने जे आजारी अवस्थेत होते, ज्यांना या ठिकाणी केंद्राचा अशा जसा आपल्याला 94 कोटी रुपये भेटले तशाच त्याच धर्तीवरती आज अनेक कारखान्या देखील भेटलेले आहेत, तरी देखील आपली कारखान्याची परिस्थिती ही का. आज बाहेर लोकांमध्ये चर्चा काय होते ही मला सांगायची गरज नाही. सर्वसामान्य माणूस आज या ठिकाणी मोठ्या संख्येने याच्याच करता आला आहे की उद्याचं आजच्या या सभेमधून का या तालुक्याला संदेश काय जातोय, काही भाग्यलक्ष्मी कशा पद्धतीने चालवणार आहेत, पुढचा सीझन किती पैसे भेटणार आहेत, हे सर्वजण आपण या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेलाच आहात. माझी आपल्याला कृपया सर्व व्यासपीठाला विनंती आहे का ह्या कारखान्याचं भवितव्य संपूर्ण जे काय आपण कराल त्याचा एक एक निर्णय या ठिकाणी या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला याला भोगायला लागणार आहे. मी भोगायला म्हणतो, चांगलं झालं तरी आपण भोगतोय, वाईट झालं तरी आपण भोगतोय. त्याच्याकरता हा भोगायला लागणार आहे. त्याच्याकरता उचित आपल्याकडून चांगले निर्णय होतील.